आयशू, आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी, हेल्दी आणि सोपी रेसिपी पालक पराठा। ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि खास करून नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। तुम्ही करता का असा नाश्ता? सगळ्यात आधी आपण एक ताजा पालक घेऊया, त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया, कारण त्यात माती असू शकते। आणि आता हा पालक बारीक चिरून घ्यायचा आहे। तुम्हाला हवा असेल तर मिक्सरमध्ये हलकासा क्रश पण करू शकता, पण मी डायरेक्ट तसं नाही करत आहे, कारण की मग तो व्यवस्थित बारीक होणार नाही। आता त्याच्यामध्ये मी लसूण ॲड करते आहे, अद्रक ॲड करते आहे, मिरच्या ॲड करते आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेते। आता एका भांड्यात 2 चमचे पीठ घ्यायचं आहे। पिठामध्ये मीठ घालून थोडंसं मिक्स करायचं आहे आणि मग धने जिरे पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, जिरे, आता ओवा असेल तर ॲड करा, माझ्याकडे नव्हता म्हणून मी ॲड केला नाही आहे त्यात। आता आपण जी मिक्सरला बारीक पेस्ट केली होती ती पेस्टही त्यात ॲड करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट जरा जास्त घट्ट असल्यामुळे मी त्यात पाणी पण ॲड करते। तुम्ही पाणी ॲड करून त्याला छान असं मळून घ्या। मळताना व्यवस्थित मळून घ्या। आता मी त्यात तेल ॲड केलं आहे, पण तेल टाकतानाचा व्हिडिओ मला काय ॲड करणं जमलं नाही, पण तुम्ही तेल टाकून लास्टला छान असं मळून घ्या। 10 ते 15 मिनटासाठी मग झाकण ठेवून द्यायचं आहे। आता छोटे असे बारीक असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आता थोडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे, म्हणजे काय चिटकणार नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्रायंगल शेप पण करू शकता, पण मी राऊंड शेप करते। आता राऊंड शेप का करते तर आपलं रोजचं रुटीन असल्यामुळे मी राऊंड शेपच करते। आता पीठ लावल्यामुळे पराठा चिटकत नाही, हे बघा, पीठ नाही लावलं तर पराठा चिटकूही शकतो। आता गरम तव्यावर पराठा टाका आणि दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे। तेल किंवा बटर लावून खरपूस असं भाजून घेऊ शकता। आता सगळे पराठे तयार आहेत। गरमागरम पालक पराठा तयार आहे। तुम्ही हा दही, लोणचं किंवा बटरसोबतही खाऊ शकता। आता लहान मुलांना कसं सॉस आवडत असतो, तर तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता। ह्याच्यासोबत चहासोबत खाल्लात तर मजाच आहे। बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।